एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आजचा टॉपिक आहे जीडीपी वर्सेस जीएनपी आणि एनडीपी वर्सेस एनएनपी है ना, किंवा एनडीआय तुम्ही म्हणू शकता, किंवा जीडीपी जीडीआय ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट वर्सेस ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आणि नेट डोमेस्टिक प्रोडक्ट वर्सेस नेट नॅशनल प्रोडक्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। स्थूल देशांतर्गत उत्पाद किंवा उत्पन्न, तसंच स्थूल राष्ट्रीय उत्पाद किंवा उत्पन्न आणि निव्वळ काय आहे बघूया। बघायचं पण सोबत नेहमीच प्रमाणे दोन प्रश्न डोक्यात फिट ठेवायचे आहे म्हणजे आहे। चला बघूया दोन प्रश्न। पहिला प्रश्न, स्थूल देशांतर्गत उत्पाद आकलित करताना कोणता घटक गृहीत धरला जात नाही? विच फॅक्टर इज नॉट कन्सिडर्ड टू कॅल्क्युलेट ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट? परकीयांचे देशांतर्गत अर्जित घटक उत्पन्न, अर्न फॅक्टर इन्कम ऑफ फॉरेनर्स इन अ डोमेस्टिक टेरिटरी। दुसरं, स्वकीयांचे परदेशातून अर्जित घटक उत्पन्न, अर्न फॅक्टर इन्कम ऑफ नॅशनल्स फ्रॉम अब्रॉड। परकीयांचे देशांतर्गत सेवेतील उत्पन्न, सर्व्हिस इन्कम ऑफ फॉरेनर्स इन अ डोमेस्टिक टेरिटरी, आणि स्वकीयांचे देशांतर्गत सेवेतील उत्पन्न, सर्व्हिस इन्कम ऑफ नॅशनल इन अ डोमेस्टिक टेरिटरी। आलं की नाही लक्षात? कुठला घटक हा गृहीत धरला जात नाही कशासाठी? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट साठी, जीडीपी कॅल्क्युलेट करताना। ठीक आहे। दुसरा प्रश्न, घसारा म्हणजे काय? तर डेप्रिसिएशन मीन्स व्हॉट? स्थिर भांडवल क्षय, फिक्स कॅपिटल कन्झम्पशन, चल भांडवल क्षय, करंट कॅपिटल कन्झम्पशन, व्यापारातील तोटा, लॉस इन अ बिझनेस, भाग भांडवलातील मूल्य घट, रिड्युसिंग व्हॅल्यू ऑफ शेअर्स। दोन प्रश्न आहेत, छान आहेत एकदम प्रश्न। टॉपिक बरेच वेळा कन्फ्युजिंग होतं। जे न्यू ऍस्पायरंट आहे, एकदम न्यू ऍस्पायरंट्स असतात, त्यांना बरेच वेळा त्रास जातो। तर थोडंसं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की एक्झॅक्ट काय फरक असतो, काय डिफरन्स असतो। आपण पहिल्यांदा स्टोरी समजून घेऊया। दिसतोय हा आमचा गण्या, वेगळ्याच स्वरूपात आलाय आता एकदम, है ना। इकडे जिप्री आहे, तर हा आमच्या गण्या, आणि हे त्याची झिपरी। हे गण्याचं घर आणि झिपरीचे दोघेही लमचे कंपाऊंडच्या बाहेर दरवाजातून काय टापाटापी करतात का माहित नाही, जाऊ द्या। पण इथं बाबाजी आलाय, काकाजी इथं दिसते। काकाजी गण्याला विचारत आहेत, वे गण्या तुझ्या घरी एवढा काव काव काऊन ऐकू येते वे? केवढ्या बाया आहेत लमच्या, आणि तुझ्या बाप का खाते वे? अरे कुठल्या बाया होत वे? तर गण्या म्हणते, काकाजी पापड बेलणाऱ्या बाया होत, माया बाप पापडाचा धंदा करते। बे तर एवढ्या बाहेरच्या बाया ना तुझी मारे बायांपासून वैतागली नाही का? तो म्हणते, गण्या माय न माया भाऊ झिपरीच्या घरी। तो काकाजी म्हणते, काऊन? तर नाही, तिथं मेव्याचे लाडू याचा बिझनेस चालते। झिपरीची मायाला हाताशी धरून, है ना, जॉईंट पार्टनरशिप, आणि माया भाऊ डिलिव्हरी बॉय म्हणजे डिस्ट्रीब्युटर आहे। जबरदस्त बिझनेस आहे दोघांचाही। आणि माया भाऊ आणि माय इकडे मेव्याच्या लाडू दुसऱ्यांच्या घरीचं काम करते, आणि इकडे 10 बाया आहेत। पापडाचा जबरदस्त धंदा आहे। म्हणते काकाजी गण्या, मग तर विचार नको, तुम्ही रईसा रे, पापडाच्या धंद्यातून किती कमवतस रे? तर तो सांगते, पापडाच्या धंद्यातून जो आहे आपल्याला किती भेटते प्रॉफिट, म्हणजे तो म्हणते 1 लाख रुपये। 1 लाख रुपये कमाई आहे म्हणते, प्रॉफिट तर नाही म्हणते। 1 लाख रुपये भेटतात म्हणते। तर तो म्हणते, बा लईच भेटतात। तो गण्या म्हणते, थांब, तसा नाही बाबाजी, जरी भेटत असते 1 लाख रुपये तरी मटेरियल आणावं लागते, मशीन, सगळा खर्च, पापडाचं पीठ सगळा लागते ना खर्च। तो मला लागते 30,000, माय बाप 30,000चा आणते। तर तो म्हणते, अच्छा बाबा ठीक आहे,
तरी तर भाव म्हणते 70,000. 70,000 एवढा प्रॉफिट नाही म्हणते. 70,000 प्रॉफिट नो म्हणते. थांब म्हणते. बाया काय म्हणते फुकटात लाटणं लाटायला येतात म्हणते. हा त्यांना द्यावं लागते म्हणते. त्यांचा होते म्हणते मजुरी, बायांची मजुरी होते म्हणते. ते मायनस करावं लागेल का नाही. मग ते झाले 60,000 है ना. काकाजी म्हणते यार 60,000 तरी म्हणते ठीक आहे, पण म्हणते तुझ्या बाप केवढा मेहनत घेते का म्हणते. 60,000 मला वाटलं म्हणते लाखभर गेला म्हणते. हा लाखभर नाही, लाखाच्या वर एकूण येते म्हणते. म्हणते कसं आहे सांगितलं नाही. माय भाऊ डिस्ट्रीब्युटर माय पार्टनरशिप हे जे आहेत म्हणते दोघही आणतात म्हणते 60,000 है ना. हे इकडून 60,000 भावाचा ना मायाचा मिळून तर किती झाले म्हणते 1,20,000. हा हो म्हणते खरी कमाई. ही आमची खरी कमाई होय म्हणते. हा आमचा प्रॉफिट, हे आमच्या घरची इन्कम हो म्हणते है ना. आता का दिसते आपल्याला खूपच सुंदर महत्वाचं आहे, लक्षात घ्या. हे जे इन्कम आहे इथपर्यंत आलेली म्हणजे ही जी इन्कम आहे आणि ही इन्कम आहे, ही पहिली इन्कम आपण पकडतो तर काय दिसते. या कंपाऊंडच्या आतमध्ये ह्या घरची इन्कम आहे. इनपुट मायनस केला की जे काही कमाई झाली तरी इनपुट मायनस करून घेतला 70,000 ते कमाई आहे. जे काय तिथं कमाई झाली त्याच्या बायकांचे बी 10,000 पैसे आले. ही कमाई कशी ह्या कंपाऊंडच्या आतमध्ये. कंपाऊंडच्या आतमध्ये घर आहे. घर म्हणजे डोमेस्टिक आणि डोमेस्टिक म्हणजे या 4 दिवारीच्या आतमध्ये कोण आहे बाहेरचा आहे, बाहेरच्या बाया आहेत, कोण आहे काय घेणं देणं नाही है ना. त्या सर्वांचं मिळून जे काही उत्पादन झालं ते कितीचं झालं 70,000चं झालं. म्हणजे या घराच्या आतमध्ये किती कमाई झाली 70,000ची कमाई झाली. ते झालं डोमेस्टिक प्रोडक्ट. और डोमेस्टिक इन्कम है ना. त्याला आपण घरेलू साध्या शब्दामध्ये घरेलू उत्पन्न असं आपण म्हणू, कारण घराच्या आतमध्ये आहे. आता या घराच्या आतमध्ये जे आहे बाहेर बी त्याची माय न भाऊ काम करते. मग माय न भाऊ काम करते तर काय ह्या घरी ठेवान का, ह्या घरच्या हो का तो नाही. त्याचा इंटरेस्ट कुठं आहे ह्या घरी. माय जरी दिवसभर बाहेर गेली असली तरी संध्याकाळी नवऱ्याकडेच बरोबर आहे, इथंच आणून देईन ना. मग इथंच पैसे येतील तर म्हणजे इंटरेस्ट इथं आहे. तर मग हे 60,000 ऍड करावं लागतील. पण इथल्या बायका ज्या आहेत ते काय इथल्या होत का. इथं राहिल्या तर काही खरं नाही. दिवसभर काम करा, याची माय जशी घरात आली त्या बाहेर निघून जात असतील. नाही तर काही खरं नाही है ना. कोसला पदर न बस है ना, लंब दुकान असं होऊ शकते. म्हणजे त्या बाया आपल्या मजुरी घेऊन गायब आपापल्या घरी. मग तेवढं मायनस करावं लागल, कारण त्या घरच्या नव्हत, त्यांचं घर दुसरीकडं. आणि याची माय जी आहे ना भाऊ हा ह्या घरचा हो, संध्याकाळी त्याने इन्कम आणून दिला ते इथं ऍड केली. म्हणजे हे वाला गेलं बाहेर, कारण हे बाहेरचं आहे, बाहेरवाल्या होत. आणि याची माय होय घरवाली है ना, अंदरवाली. हिनं आपलं आणलं, अंदरवालीनं अंदर आणलं, बाहेरवालीनं बाहेर नेलं. आणि मग जे उरलं ते काय झालं ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. नॅशनल होणार बाबा, घर होणं. घर म्हणजे आपुलकी, इंटरेस्ट इकडे आहे. आलं की नाही लक्षात. म्हणून याला आपण म्हणतो राष्ट्रीय उत्पन्न. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजेच स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. आणि याला घरेलू उत्पन्न किंवा देशांतर्गत उत्पन्न असं आपण म्हणतो. क्लिअर, बेसिक क्लिअर झालं. आता आपण थोडंसं थेरॉटिकल समजून घेण्याचा प्रयत्न करूया, कारण प्रश्न तसे विचारते, गण्या नाही विचारणार ना परीक्षेत नाही का. प्रश्न असे विचारते. पहिल्यांदा आपण बघूया की ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक इन्कम होते का. यस. स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पन्न. उत्पाद म्हणजे उत्पन्न का, तर जे प्रोडक्ट होतं त्याची व्हॅल्यू आणि जे उत्पन्न राहील त्याची व्हॅल्यू सारखीच असेल. कारण जेवढं उत्पन्न होईल त्या उत्पन्नाला लागणाऱ्या निविष्टी राहतील.
निविष्टी राहतील इनपुट, कारण हे तयार करायला जे काही इनपुट लागले ते त्या इनपुटला पेमेंट करावं लागेल, बरोबर आहे, ते व्हॅल्यू राहील. आणि जेव्हा उत्पाद विकला जाईल तो नफा पण राहील. म्हणजे हे आणि हे सारखंच राहील. ठीक आहे, हे अजून क्लिअर होईल पुढे गेल्यावर. तसंच ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट इज इक्वल टू ग्रॉस नॅशनल इन्कम, म्हणजे प्रोडक्ट इज इक्वल टू इन्कम असं डोक्यात ठेवायचं. प्रोडक्ट इज इक्वल टू इन्कम, उत्पाद म्हणजेच उत्पन्न. आता आपण समजून घेऊया ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट वर्सेस ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. याच्यामधील हे शब्द ग्रॉस, स्थूल, प्रोडक्ट, उत्पाद. स्थूल आणि उत्पाद हे आपण समजून घ्या. स्थूल उत्पादन किंवा स्थूल उत्पाद म्हणजे काय, तर बघा, एकूण मूल्य अंतिम उत्पादित वस्तू आणि सेवांचे. काय, टोटल व्हॅल्यू, एकूण मूल्य लक्षात घ्यायचं, टोटल व्हॅल्यू म्हणून स्थूल. स्थूल म्हणजे एकूण, टोटल, बरोबर आहे. गुड्स अँड सर्व्हिसेस फायनली प्रोड्युस्ड, अंतिम उत्पादित आहे. आता अंतिम उत्पादित काय हे बघूया आपण, पुढे बघूया. ठीक आहे, इथे समजून घेऊया की हे फायनल प्रोड्यूस जे आहे ते हे कशाच्या आधारावर होते, तर जे काही प्रोडक्शन होतं त्याच्यासाठी घटक लागतात. जे काही प्रोडक्शन होतं, जे काही उत्पादन होतं त्याच्यासाठी घटक लागतात. बिना घटकांनी ते प्रोडक्शन होऊ शकत नाही, म्हणून त्याला म्हणतो फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. मूल्यांची सर्व घटक उत्पादन. मग हे सर्व घटक उत्पादन जे आहे त्यांच्या मूल्यांची जर एकूण बेरीज केली, तर तो ग्रॉस प्रोडक्ट होतो. म्हणजे जर काय, तर अंतिम उत्पादनाचं एकूण मूल्य घ्या किंवा त्याला तयार करण्यासाठी लागणारे जे घटक आहेत त्याचं एकूण मूल्य घ्या, तर आपल्याला समसमान दिसेल. तर मग इथे प्रोड्यूस म्हटलं तर याला उत्पाद म्हणू, म्हणजे प्रोडक्ट म्हणू, आणि याला इन्कमच्या स्वरूपात आपण कॅल्क्युलेट करता येईल. ओके, ठीक आहे. पहिल्यांदा आपण समजून घ्या फायनली प्रोड्युस्ड. तुमच्या समोर काय दिसतंय, एकदम मस्त छानपैकी वाटत असेल असं आहे ना डिश पाहून. त्या डिश मध्ये आपल्याला काय दिसतंय, नूडल डिश. तर आपण नूडल्स असा शब्द घेऊन घ्या फक्त, नूडल्स. बाकीचं दिसते ते अंडे वंडे सगळे दिसत आहेत, है ना, रोज खाओ अंडे नाही तो मिलेंगे डंडे. तर असो, नूडल्स हे महत्वाचं आहे. नूडल्स कशापासून बनतात, पिठापासून. आपण पीठच लिहू, गव्हाचं राव काय राव काय तेवढं जास्त डोक्यात नाही ठेवायचं. कशाचं पीठ कशापासून बनते, कुठल्या तरी दाण्यापासून. आता इथे गहू घेऊन घेतो. ठीक आहे, आता गहू कोण पिकवतो, तर आपल्याला दिसतो शेतकऱ्याने गहू पिकवले. आणि पीठ कुठलं, तर पिठाची गिरणी, पीठ गिरणी. आणि नूडल्स काय, तर एखाद्या कंपनीने बनवले असेल, बरोबर. आता शेतकऱ्याने गहू कसे पेरले असेल, तर त्याने बियाणे घेतले असेल, बरोबर आहे. बियाणे एखाद्या कंपनीचे वगैरे घेतले असेल. आता आपल्याला काय दिसते, बियाणे सपोज टू बी पकडा 50 रुपयाचे झाले. आणि शेतकऱ्याने गहू पिकवला. गहू हा याने 50 रुपयाचे झाले, 100 रुपयाला विकला पीठ गिरणीने त्याचे पीठ तयार केलं. आणि नूडल्सच्या कंपनीला त्यांनी 150 रुपयाला विकला. नूडल्सच्या कंपनीने नूडल्स बनवले आणि नूडल्स आले तुमच्या थालीत. असं डायरेक्ट येते का, नाही. तर नूडल्स दोन प्रकारे येतील. काही समजदार मुलं असतील, फालतूची चवणीगिरी नसन, तर ते आपले बरोबर घरी नूडल्स घेऊन आणतील आणि घरच्या घरी बनवतील. आणि काहींना चवणीगिरी फ्लॅश मारो सेल्फी काढायची इच्छा असन, तर ते कुठं जातील, हॉटेलला जातील. आता हॉटेलला गेला ना, घरी गेला, इथं तुम्ही सपोज टू बी ए नावाचा व्यक्ती आहे, घरी गेला तर डायरेक्ट हॉटेलला गेला तर हॉटेल मालिक आला, म्हणजे एक टप्पा वाढला, बरोबर आहे. मग नूडल्स जर 150 रुपयाचे आले, घरी आले आणि घरी आल्यावर जे काही बनलं असेल त्याची कॉस्ट पकडून घ्या, 160 रुपये झाले. आणि हॉटेलमध्ये गेला तर हॉटेलवाल्यानं काहीतरी चटक मटक केलं असं आणि त्यानं घेतलं 200 रुपये, आहे ना. आणि मग एनं खाल्लं. आता याच्यामध्ये अंतिम मूल्य कोणतं,
तर अंतिम मूल्य दोन प्रकारे दिसते. जर डायरेक्ट तुम्ही घरी ऑनलाईन बनवला तर 160 रुपये आणि हॉटेलमधून घेतला तर 200 रुपये. अंतिम मूल्य म्हणजे काय, जिथे तुम्ही उपभोग घेता, कन्झ्युम करता त्याला प्रोसेस किंवा पुढे विक्रीसाठी ठेवत नाही. ज्याला प्रोसेस किंवा पुढे विक्रीसाठी ठेवत नाही. इथं येणं ढोसलन उपभोग घेतला, त्या क्षणाची जी कॉस्ट राहील, त्या क्षणाचं जे मूल्य राहील, त्या क्षणाची जी किंमत राहील, त्याला अंतिम मूल्य म्हटल्या जाईल. फायनली प्रोड्यूस. ही जी डिश आहे, ही डिश घरी आहे की हॉटेलात आहे, त्याच्यानुसार त्याचं अंतिम मूल्य येईल. हे मूल्य येणार नाही. जर असं अंतिम मूल्य जर काढायला गेलो आपण, जर सर्व मूल्य, तर हे सगळे ऍड होतील है ना. त्याच्यात मग 50 रुपये, मग 100 रुपये, मग 150 रुपये, मग 200 रुपये, आणि आपल्याला दिसेल आता टोटल मारार बावा आहे ना, आपल्याला काय दिसते, बाप रे बाप 500 रुपये. इकॉनॉमी तर भयानक दिसते है ना. अरे बाबा, हे सर्व होत इथं आलं. हॉटेलवाल्यानं काही स्वतःला चुना नाही लावला है ना, नूडल कंपनीनं काही चुना नाही लावला, पीठ गिरणीने काही चुना नाही लावला, आणि शेतकऱ्याने काही चुना नाही लावला, आणि त्या बियाण्याच्या कंपनीने चुना. प्रत्येकाने आपला प्रॉफिट आणि आपली निविष्टी काय आहे, आपली इनपुट कॉस्ट आणि आपला प्रॉफिट, ह्या गोष्टी ठेवूनच किंमत बनवलेली आहे ना. ही किंमत जी बनली आहे, जी बाजारात तुम्ही विकत घ्यायला गेलात आणि किंमत दिसते, ती किंमत कशाच्या आधारावर आहे, इनपुट कॉस्ट. ही जी इनपुट कॉस्ट आहे त्याला म्हणतो आपण, आणि प्रॉफिट याला म्हणतो फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. याला काय म्हणतो आपण, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. हे ऍड होत गेले, आणि ज्या क्षणाला आपण उपभोगतोय शेवटच्या टप्प्याला, त्याच्यानंतर त्याची काही प्रक्रिया होणार नाही आणि त्याचं काही मूल्य वाढणार नाही, किंवा त्याच्यामुळे उपयोग केला आणि मूल्य वाढणार नाही किंवा कमाई होणार नाही, असं जे असेल त्याला आपण काय म्हणू, फायनली प्रोड्युस्ड. आलं लक्षात. म्हणजे तुम्ही जर दाढी करायची पोट्ट्यांनो, दाढी करायसाठी जे ब्लेड आहे, आता घरी जर दाढी केला तर ब्लेड जे घेऊन आणला ते फायनल किंमत. पण नाव्याकडे गेल्या आणि दाढी केल्या तर त्यानं ब्लेड जे तुम्ही वापरता, तुम्ही म्हणा बाबा मला हेच ब्लेड पाहिजे, तेच ब्लेड तो लावलं तरी त्यानं आपले सेव्हिंगचे पैसे ऍड केले ना. ब्लेड येत असन जर 100 रुपयाची, तर तुमच्या घरी ते 100 रुपये लागले, पण तो तुमच्याकडून 200 रुपये घेतला, तर 100 रुपये काय झाले त्याचं प्रॉफिट. मग ते दाढी जे करणं आहे नाव्याच्या दुकानातली, ते अंतिम प्रोडक्ट, आणि घरी ब्लेड वापरले तर त्या ब्लेडचं अंतिम प्रोडक्टची व्हॅल्यू. आलं लक्षात. क्लिअर, कॉन्सेप्ट क्लिअर झाला. ठीक आहे. हा, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन मध्ये काय असेल, तर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे काय, ज्या काही इनपुट्स आहेत, आता आपण जे पाहिलं त्यानुसार जे इनपुट लागणार आहेत प्रोडक्शनसाठी, उत्पादनासाठी, त्याला आपण काय म्हणतो, उत्पादन घटक किंवा फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. 4 जे आहेत आपल्याला उत्पादन घटक दिसत आहेत. एक आहे जमीन, लँड, दुसरा आहे मजूर, वर्कर, तिसरा आहे भांडवल, कॅपिटल, आणि चौथा आहे उद्योजक म्हणजे एंटरप्रेन्योर. असे 4 घटक आपल्याला दिसतात. प्रत्येक वस्तूची निर्मिती किंवा सेवेची निर्मिती करताना ह्या 4ही घटकांची आवश्यकता असते. ह्या प्रायमरी बेसिक इसेन्शियल घटक आहेत. आता जमीन जी आहे, त्या जमिनीपासून आता हे जे घटक आहे याच्यापासून उत्पन्न निर्माण होणार. हे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहे, याच्यापासून आपल्याला दिसेल उत्पन्न निर्माण होताना. तर उत्पन्न कसं होणार, तर जमिनीपासून आपल्याला असं दिसतंय की भाडे किंवा किराया, बरोबर आहे, म्हणजे याला आपण म्हणतोय रेंट. त्याच्यानंतर मजूर असेल म्हणजे एम्प्लॉय असेल है ना, एखादा एम्प्लॉय असेल किंवा एखादा वर्कर असेल, ते एम्प्लॉय असेल तर त्याला पगार मिळेल, आणि वर्कर असेल तर त्याला काय मिळेल, मजुरी मिळेल. म्हणजे इथे आपण काय म्हणतो, सॅलरी किंवा वेजेस. याला आपण कंपेन्सेशन म्हणतो. याला काय म्हणतो आपण, कंपेन्सेशन, मोबदला. त्याने जे श्रम दिलेलं आहे, श्रम आहे, हे काय आहे, श्रम आहे. या श्रमाच्या बाबतीत त्याला मोबदला मिळालेला आहे. भांडवल आहे. आता जे भांडवल आहे म्हणजे कॅपिटल आहे, पैसा आहे, तो दिला जातो, गुंतवणूक होते. म्हणजेच काय तर कुठेतरी लोन देणं वगैरे असं राहू शकतं.
त्यामुळे याच्यावर काय मिळेल, व्याज मिळेल, याच्यावर काय मिळेल, व्याज, इंटरेस्ट मिळेल. आणि जे उद्योजक आहेत ते आपलं स्किल वापरतात, आपली रिस्क उठवतात आणि त्याच्या आधारावर आपला बिझनेस करतात आणि त्यातून काय मिळवतात, नफा. त्यातून काय मिळवतात, नफा, प्रॉफिट. मग जे हे घटक आहेत, हे घटक काय झाले, हे घटक झाले प्रोडक्शनचे आणि त्याच्यापासून हे मूल्य जे आहे ते मिळालेलं आहे. हे झालं आपलं इन्कम, हे झालं आपलं इन्कम. म्हणून आपण बघतो की ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये एका साईडला प्रोडक्ट दिसतं आणि एका साईडला इन्कम दिसतं, दोन्ही समसमानच आहेत. आता आपण शब्द समजून घेऊया. डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत म्हणजे काय आणि नॅशनल म्हणजे राष्ट्रीय काय. डोमेस्टिक असा शब्द जर आला तर हा कशाशी, भूप्रदेशाशी भूप्रदेश याच्याशी संबंधित आहे, टेरिटोरीशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे, टेरिटोरीशी संबंधित आहे. म्हणजे जर आपण से एक्झाम्पल इंडिया पकडला, भारत पकडला आपला, तर भारताची जे भूप्रदेश आहे त्याच्याशी. पण खरंच हा पॉलिटिकल टेरिटोरीशी संबंधित आहे का, म्हणजे हा जशी आपली ही राजकीय सीमा दाखवतोय मी इथे, ते या राजकीय सीमेशी संबंधित आहे का, है ना, राजकीय सीमा याच्याशी आहे का, पॉलिटिकल टेरिटोरीशी, तर नाही, पॉलिटिकल टेरिटोरीशी याचा संबंध नाही. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून डोमेस्टिक टेरिटोरी किंवा देशांतर्गत याचा अर्थ इकॉनॉमिक टेरिटोरी. याचा अर्थ काय होतो, इकॉनॉमिक टेरिटोरी, आर्थिक भूप्रदेश असा होतो. आर्थिक भूप्रदेश म्हणजे काय की जिथे या देशातील कोणत्याही एका देशातील जे रेसिडेंट्स आहेत म्हणजे रहिवासी आहेत, है ना, ते रहिवासी एकदम फ्रीली वस्तू आणि सेवांचा आदान प्रदान आणि प्रोडक्शन करू शकतात, आदान प्रदान आणि प्रोडक्शन करू शकतात. असं जे आहे, अशी जे भूप्रदेश आहे त्याला आपण म्हणतो डोमेस्टिक टेरिटोरी, त्याला इकॉनॉमिक टेरिटोरी सुद्धा असं म्हणतात. उदाहरणार्थ आता जर सपोज टू बी इथे दिल्ली आहे आणि दिल्लीला सपोज टू बी आपल्या ट्रम्प भाऊची एम्बसी आहे, म्हणजे युएसए ची एम्बसी आहे. या एम्बसीच्या याच्यामध्ये भारतात मधला सगळा व्यापार चालू शकतो का, नाही, हा चालू शकत नाही. म्हणजे असे बऱ्याचशा टेरिटोरियल एलिमेंट आहेत की जे भारतात आहेत पण त्याच्यामध्ये जे आहे अशा प्रकारचा व्यापार चालू शकत नाही किंवा प्रोडक्शन करता येत नाही. म्हणून ही जी आहे हा भाग आपल्याला टाळता येईल, म्हणजे हा त्याचा ऍड केला जाणार नाही. म्हणजे इकॉनॉमिक टेरिटोरी, डोमेस्टिक टेरिटोरी म्हणजे आपण काय गृहीत धरूया की असा भूप्रदेश, ज्या भूप्रदेशामध्ये जे रहिवासी आहेत ते रहिवासी वस्तू आणि सेवांचं उत्पादन करतायत, असे म्हणजेच डोमेस्टिक टेरिटोरी. आता नॉर्मली समजण्यासाठी डोमेस्टिक टेरिटोरी म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातून जर म्हटलं तर भारताच्या भूप्रदेशामध्ये जेवढं काही प्रोडक्शन झालं असेल, हे प्रोडक्शन मग कोणाचं आहे काही घेणं देणं नाही. ते फॉरेन कंपनीचं आहे की इंडियन कंपनीचं आहे, वॉलमार्टने धंदा केला का डीमार्टने धंदा केला, त्याचं काही घेणं देणं नाही, आहे ना. इथे आहे म्हणजे इथे आहे, याला म्हणतात डोमेस्टिक, देशांतर्गत, देशाच्या आतमध्ये होणारं एकूण उत्पादन, देशांतर्गत. क्लिअर. नॅशनल हा संबंध सिटिझनशिपशी आहे, नागरिकांशी आहे. नेशन म्हणजेच सिटिझन, नेशन म्हणजे आपण दुसरा शब्द म्हणतो पीपल, लोक जे संस्कृतीने स्वतःला एक संघ समजतात, एका छत्राखाली स्वतःला ठेवतात. जगात कुठेच असतो पण ते आपल्या संस्कृतीने स्वतःला एक संघ ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्याला आपण काय म्हणतो नॅशनल्स. पण आर्थिक दृष्टिकोनातून इथे शब्द जो वापरला आहे तो वापरला आहे नॉर्मल रेसिडेंट्स. काय शब्द वापरला आहे, नॉर्मल रेसिडेंट्स म्हणजे सामान्य रहिवासी किंवा निवासी असा शब्द वापरलेला आहे.
आता सामान्य रेसिडेंट म्हणजे सामान्य रहिवासी किंवा निवासी किंवा नॉन रेसिडेंट असं काय आहे बा ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हे क्लिअर झालं. नॅशनल म्हटलं की सिटीजन, नॅशनल म्हटलं की सिटीजन, आणि डोमेस्टिक म्हटलं की कोणीही असो देशाच्या आतमध्ये, देशाच्या आतमध्ये डोमेस्टिक, लोक किंवा नागरिक म्हटलं तर नॅशनल. क्लिअर? ठीक आहे. जगात कुठेही असो नॅशनल. हे भारतात कोण आहे काही घेणं देणं नाही, पण देशाच्या आतमध्ये. मग डीमार्ट असो का वॉलमार्ट असो देशात आहे म्हणजे जायच. इथं जे आहे जगात कुठेही, म्हणजे आमचा अंबानी भाऊ जगात काही धंदा करू तिथून जो धंदा असन तो भारताचा म्हणजेच नॅशनल. क्लिअर? ठीक आहे. आता जर आपण समजलो नॉर्मल रेसिडेंट, कारण तिथे सिटीजन असा शब्द नाही आहे इकॉनॉमीमध्ये. इकॉनॉमीमध्ये काय नॉर्मल रेसिडेंट. नॉर्मल रेसिडेंट म्हणजे कसं आहे तर ऑर्डिनरी रेसिडेंट, सामान्यतः निवासी. पहिलं कंडिशन तो सामान्यतः निवासी असावा, ऑर्डिनरी रेसिडेंट असावा. दुसरं त्याची आर्थिक रुची असावी, इकॉनॉमिक इंटरेस्ट त्या देशामध्ये असावा. ज्या देशामधला तो ऑर्डिनरी रेसिडेंट आहे तो तिथे राहतो, बिझनेस करायला कुठेही जातो, धंदा पाणी करायला जगात फिरत, पण राहतो मात्र त्या देशामध्ये, आणि सोबतच त्याचा इंटरेस्ट, इकॉनॉमिक इंटरेस्ट त्या देशात आहे. म्हणजे अख्ख्या जगात फिरून आला ना, धंदा केला, जो असा गंदा वंदा कोणताही, तर धंद्यातला जो गल्ला आहे तो गल्ला घेऊन तो आपल्या घरी येते, आपल्या घरी येऊन येते. म्हणजे इकॉनॉमिक इंटरेस्ट त्या देशामध्ये असेल असा जो आहे त्याला आपण नॉर्मल रेसिडेंट म्हणतो. दुसऱ्या भाषेमध्ये म्हणजे पॉलिटिकल सायन्सच्या भाषेमध्ये किंवा पॉलिटिकल अँगलनी जर बघितलं तर त्याला सिटीजन असा शब्द म्हणूया. ऑर्डिनरी रेसिडेंट मध्ये सिटीजन पण असेल आणि नॉन सिटीजन पण असेल. ऑर्डिनरी रेसिडेंट मध्ये सिटीजन पण असेल आणि नॉन सिटीजन पण असेल, पण त्याची रुची जर असेल त्या देशामध्ये तर याची रुची असेल का, याची वॉलमार्ट वाल्याची असेल का, वॉलमार्ट वाला भाऊ भारतात किती बी धंदा करो म्हणून काय इथंच मी राहतो नाही, हा नाही. ऑर्डिनरी रेसिडेंट म्हणजे तो तिथे राहते, पण याचा अर्थ त्याची आर्थिक रुची आहे असं नाही. या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे नॉर्मल रेसिडेंट. आणि नॉर्मल रेसिडेंटच्या विरोधात आहे नॉन रेसिडेंट, म्हणजे जो त्या देशाचा रहिवासी नाही. ठीक आहे. आता नॉर्मल रेसिडेंट आणि नॉन रेसिडेंट कोण राहू शकते ते समजून घेऊया थोडस. बघा, भारतातील विदेशी दूतावासामध्ये काम करणारे भारतीय, म्हणजे भारतीय आहेत, इंडियन सिटीजन आहेत, पण भारतातील विदेशी दूतावासामध्ये आहेत. म्हणजे युएसएच्या एम्बेसीमध्ये, युएसएची एम्बेसी आहे आणि त्या एम्बेसी भारतात आहे आणि भारतामध्ये ते काम करत आहेत, तर ते कोण झाले नॉर्मल रेसिडेंट झाले. कारण त्यांचा इंटरेस्ट कुठे आहे, पैसा कमवतील तरी अंतिम कुठे आपल्या घरी. बरोबर आहे, राईट. भारतात स्थित हू मध्ये काम करणारे भारतीय, भारतात आहे हू आहे ना, WHO चं एखादं युनिट आहे आणि तिथे भारतात काम करणारे भारतीय आहेत. IMF जर असेल भारतात आणि तिथल्या स्थानिक म्हणजे लोकल म्हणजे भारतीय असतील, तर जगातील भारतीय राजदूत जे आहेत, जगामध्ये जे अँबॅसेडर्स आहेत, ते अँबॅसेडर पण जरी कुठेही असतील तरी त्याचा इंटरेस्ट कुठे राहणार आहे, भारतातच राहणार. इंटरेस्ट हा खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. आणि भारतामध्ये 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीकरता अधिवास करणारे परकीय नागरिक, बघा परकीय नागरिक सुद्धा नॉर्मल रेसिडेंट पकडल्या जातात, पण कसे 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी जर ते राहत असतील तर. पण शिक्षणासाठी असतील, एखादा स्टुडंट तो 1 वर्षापेक्षा जास्त राहत असेल तरी नाही, कारण त्याचा इंटरेस्ट तर तिथे येणार नाही. तसंच एखादा मेडिकल ट्रीटमेंटसाठी भारतात आला असेल तो पण नाही, ते दोन्ही वगळायचे. तसंच नॉन रेसिडेंट कोण आहे, बिलकुल तसंच भारतीय दूतावासात जर परकीय नागरिक असतील तर. ब्रिटनमध्ये भारतीय दूतावास आहे, भारतीय एम्बेसी आहे आणि ब्रिटनचा नागरिक असेल तर त्याचं काय घेणं देणं आहे, तिथला कमवला तो आपल्या घरी घेऊन जाईल. बरोबर आहे. भारतात जर हू आहे आणि परकीय नागरिक आहे, ते इथं त्याला सॅलरी मिळाली तरी काय इथं तो म्हणून का ठेवतो बा म्हणून नाही, तो आपल्या घरी घेऊन जाईल ना. बरोबर आहे, रिपॅट्रिएट करेल. तसं भारतात IMF जर असेल आणि तिथला परकीय, म्हणजे कॉन्सेप्ट काय आहे बघा, भारतामधील परकीय राजदूत, याचा अर्थ काय सरळ सरळ तुम्हाला दिसतोय. भारतामध्ये 1 वर्षापेक्षा कमी कालावधी करता अधिवास करणारे असेल तर त्याचा इकॉनॉमिक इंटरेस्ट काय,
इकॉनॉमिक इंटरेस्ट कोणत्या देशामध्ये आहे, ज्या देशामध्ये त्याचा इकॉनॉमिक इंटरेस्ट आहे आणि सामान्यतः तो तिथे राहतो, तो झाला त्याचा नॉर्मल रेसिडेंट. नॉर्मल रेसिडेंट म्हणजे आपण थोडासा सिटीजन सोबत ठेवूया, पण सिटीजनशिप क्लिअर कट का नाही इकॉनॉमिक कॉन्टेक्स्ट मध्ये, कारण की असंही राहतं एखादा परकीय आहे आणि एका वर्षापेक्षा जास्त वेळ राहतो आणि इथे धंदा करून इथेच पैसे ठेवतोय, तर तो जो आहे तो आपल्याला असं दिसेल का भारतामध्ये एकापेक्षा जास्त राहिला बा, हा जो आहे तो नाही का, तर हा नॉर्मल रेसिडेंट झाला, त्यामुळे तो नागरिक झाला असं होईल का, नाही. क्लिअर, ठीक आहे. आता आपण बघूया उत्पन्न हे प्रवाहित आहे. कसं आहे, प्रवाहित आहे, स्टॉक नव्हे, साठा नव्हे. स्टॉक म्हटलं जेव्हा आपण स्टॉक म्हणतो म्हणजे ऍट अ पॉइंट ऑफ टाइम, ऍट अ पॉइंट ऑफ टाइम, एका क्षणासाठी आपण विचार करतो. हा इन्व्हेंटरीशी रिलेटेड आहे, इन्व्हेंटरीशी साठ्याशी रिलेटेड आहे. परंतु जेव्हा आपण फ्लो प्रवाह हा विचार करतो तर एका कालावधीकरिता घेतो, एक कालावधी असा आपण शब्द वापरतो. अ सर्टन पिरियड ऑफ टाइम, सर्टन पिरियड ऑफ टाइम. लक्षात आले का, हे खूप महत्वाचं आहे. मग आता आर्थिक दृष्टिकोनातून आपण जेव्हा विचार करतो, तर आर्थिक दृष्टिकोनातून जेव्हा फ्लो विचाराचा विचार करतो तेव्हा आपण एक आर्थिक वर्ष असा शब्द वापरतो किंवा लेखे वर्ष असा शब्द वापरतो. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक ज्याला आपण फायनान्शियल इयर म्हणतोय है ना, फायनान्शियल इयर म्हणतो किंवा अकाउंटिंग इयर म्हणतो. आपल्या जसं भारतामध्ये फायनान्शियल इयर कसं असतं, 1 एप्रिल ते 31 मार्च हा आपल्या भारताचा फायनान्शियल इयर झाला. या भारतामधील जर आपण जीडीपी किंवा जीएनपी मोजायचं असेल तर आपण 1 एप्रिल ते 31 मार्च अशा कालावधीमध्ये मोजतो. म्हणून इन्कम हा काय आहे, फ्लो आहे, स्टॉक नाही. त्याच्यासाठी एक कालावधी आपल्याला गृहीत धरावा लागतो. सर्टन पिरियड हा खूप महत्वाचा आहे. आता आपण याच्या आधारावर जर बघायला गेलो तर आपल्याला डेफिनेशन दिसतात, कारण आपण कॉन्सेप्ट क्लिअर करून घेतले की फायनल प्रोडक्ट काय असतं, टोटल काय असतं, स्थूल ज्याला आपण ग्रॉस काय म्हणतो, ते सगळं आपण क्लिअर केलं. त्याच्या आधारावर आपण डेफिनेशन समजून घेऊया. एका राष्ट्राच्या सीमारेषांतर्गत एका वर्षामधील सर्व उत्पादित अंतिम वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य. आता डेफिनेशन क्लिअर झाली. पहिलेपासून जे कॉन्सेप्ट पाहिले त्याच्या आधारावर टोटल व्हॅल्यू आली ना. टोटल व्हॅल्यू म्हटलं तर काय झालं, स्थूल बरोबर आहे. ग्रॉस आहे ना, ऑफ ऑल फायनल गुड्स अँड सर्व्हिस. फायनल आला म्हणजे नो डुप्लिकेशन, कॅल्क्युलेशन बरोबर राहिलं पाहिजे. अंतिम असलं तर डुप्लिकेशन होणार नाही है ना. प्रोड्युस्ड विदिन द बाउंड्री ऑफ अ नेशन, विदिन द बाउंड्री ऑफ अ नेशन म्हणजे देशांतर्गत झालं, देशांतर्गत झालं बरोबर आहे. बाउंड्री आहे नेशनची. ड्युरिंग वन इयर पिरियड, एक वर्ष म्हणजे हे अकाउंटिंग इयर घेतलं, अकाउंटिंग इयर आपल्याला घेतलेलं दिसतंय. दुसरी व्याख्या जर बघितली आपण ते एका देशाच्या देशांतर्गत निर्मित उत्पन्न घटकांची एकूण बेरीज. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन पाहिला आपण है ना, त्या एकूण घटकांची एकूण है ना, उत्पन्न घटकांची एकूण बेरीज. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आपण चारही पाहिले. चारांचं जे मूल्य काढलं तर त्याची बेरीज जर घेतली तर तेच काय होतं, ग्रॉस डोमेस्टिक इन्कम किंवा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट होतं. क्लिअर, लक्षात आलं. सम टोटल ऑफ फॅक्टर इन्कम्स जनरेटेड विदिन द डोमेस्टिक टेरिटरी ऑफ कंट्री. जर ग्रॉस नॅशनल इन्कम पकडलं तर कसं, एका वर्षात देशाच्या नागरिकांनी, शब्द लक्षात घ्या, देशाच्या नागरिकांनी निर्माण केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य. मग आता या दोघांमधला काय फरक दिसतो, लक्षात घ्या. दोघांमधला ग्रॉस डोमेस्टिक इन्कमच्या वेळामध्ये असं कुठे लिहिलं नाही देशांचे नागरिक, म्हणजेच काय, सर्वच लोक त्या देशात जे राहत असतील, रेसिडेंट आणि नॉन रेसिडेंट, रेसिडेंट आणि नॉन रेसिडेंट कोणी असो. पण इथे देशांचे नागरिक, इथे शब्द दुसरा येईल, आपण
नॉर्मल रेसिडेंट हेच राहणार. बरोबर आहे. टोटल व्हॅल्यू ऑफ ऑल फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस बाय सिटीजन्स ऑफ अ कंट्री ड्युरिंग अ 1 year पिरियड. सिटीजन, नॉर्मल सिटीजन हे काय दाखवतात? इकॉनॉमिक इंटरेस्ट कोणत्या देशामध्ये आहे ते पक्क करतात. दुसरी जर व्याख्या बघितली, एका देशाच्या सामान्य रहिवाशाने अर्जित उत्पन्न घटकांची एकूण बेरीज. नॉर्मल रेसिडेंट म्हटलेला आहे. सम टोटल फॅक्टर्स इन्कम अर्न बाय द नॉर्मल रेसिडेंट्स ऑफ अ कंट्री. आपल्याला दिसतंय म्हणजे नॉर्मल रेसिडेंट हा शब्द आला असेल. नुसतं रेसिडेंट्स नाही, नॉर्मल रेसिडेंट्स हा शब्द आला असेल, नागरिक हा शब्द आला असेल, तर नॅशनल. आणि रेसिडेंट आणि नॉन रेसिडेंट हा शब्द आला असेल तर डोमेस्टिक किंवा देशांतर्गत टेरिटोरियल लिमिट जर सांगितले असेल तर डोमेस्टिक. क्लिअर? ठीक आहे. पण दोघांमधले साम्य काय आहे? ग्रॉस म्हटलं तर एकूण मूल्य. पहिलं अंतिम उत्पाद है ना, अंतिम उत्पाद. एकूण मूल्य, अंतिम उत्पाद कोणत्या? वस्तू आणि सेवांचे. कशाच्या आधारावर? ऑल फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. कशाच्या आधारावर? ऑल फॅक्टर्स ऑफ द प्रोडक्शन. क्लिअर? ठीक आहे. आता आपण काय घटक पकडावे काय नाही हे थोडंसं समजून घेऊया, कारण कन्फ्युजन नको व्हायला म्हणून. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आणि ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मध्ये थोडासा जांगळ उत्ता आहे, पण कन्फ्युज होतो. देशांतर्गत भूप्रदेशामध्ये अनिवासीने अर्जित केलेले घटक उत्पन्न. अनिवासी म्हणजे नॉन रेसिडेंट. कुठला? विदिन अ डोमेस्टिक टेरिटरी. आता नॉन रेसिडेंट हा कुठे पकडावा? डोमेस्टिक टेरिटरीमध्ये त्यांनी जर कमाई केली असेल, उत्पन्न केलं असेल तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये अंतर्भूत करावे असा शब्द आहे. म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये आपण कोण पकडू? रेसिडेंट्स प्लस नॉन रेसिडेंट्स दोघही याच्यात येणार. रेसिडेंट्स अँड नॉन रेसिडेंट्स हे दोघेही याच्यात येणार. पण याच्यात वगळावे असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे नॉन रेसिडेंट जो आहे तो इथे राहणार नाही. इथे केवळ राहतील रेसिडेंट्स. त्याला शब्द काय वापरलाय? नॉर्मल रेसिडेंट्स. क्लिअर? ठीक आहे. दुसरा शब्द वापरू आपण, केवळ नागरिक, परकीय नाही. केवळ नागरिक, परकीय नाही. इथे स्वकीयाने जगातील इतर देशांतून अर्जित केलेले घटक उत्पन्न म्हणजे फॅक्टर इन्कम अर्न बाय द नॉर्मल रेसिडेंट फ्रॉम द रेस्ट ऑफ द वर्ल्ड. स्वकीय म्हणजे नागरिक. दुसरा शब्द स्वकीयाच्या जागी नागरिकांनी, एखाद्या देशाच्या नागरिकांनी जगातून कुठेही काही धंदा पाणी केला, जुगार जमवला आणि ते पैसे कमवले तर जीडीपी मध्ये ते वगळावे. कारण जीडीपी मध्ये काय शब्द वापरलाय? टेरिटोरी. टेरिटोरी मर्यादा आली आहे, जगात नाही. टेरिटोरी म्हटलं तर डोमेस्टिक टेरिटरी म्हणजे देशाच्या आतमध्ये राहील तो बाबा. मग कोण आहे काही घेणं देणं नाही. मग फॉरेन मध्ये जर कोणी गेला असेल, भारतातला अंबानी गेला असेल, अडाणी गेला असेल तर त्याला भाऊ तिकडेच, तिकडचा धंदा तिकडे सांग जीडीपी मध्ये. पण जसा जीएनपी आला त्याला मध्ये येणार भाऊ तू इकडे ये, बापू इकडे अंतर्भूत करावे म्हणते. बरोबर आहे. म्हणून भारतातले जे मल्टीनॅशनल बिझनेसमॅन आहेत ते आपल्याला किती महत्वाचे आहेत? ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट साठी खूपच महत्वाचे आहेत. जेवढे आपले लोक बाहेर जगात धंदा करतील तेवढा मजा. मग ते अंतर्भूत करावं लागेल तर आपलं इन्कम वाढन का नाही? इथे एक्सक्लूड करावं लागते. तर बाहेरचा धंदा बाहेर पहा रे बा, इथला धंदा पाहासाठी मग वॉलमार्टले बोलवा आणि हे पाहासाठी आपल्या डीमार्टले बाहेर पाठवा, असं नाही का? ठीक आहे. ते इथे अंतर्भूत करावं लागते, इथे मात्र वगळावं लागते. क्लिअर? लक्षात आलं? ठीक आहे. आता आपण फॉर्म्युला पाहूया, कारण फॉर्म्युला पण महत्वाचा आहे. तसा विचारते एमपीएससी मध्ये, युपीएससी विचारते तर माहित असलं पाहिजे. एसटीएफएसआयला विचारते. तर स्थूल देशांतर्गत उत्पन्न ग्रॉस डोमेस्टिक इन्कम किंवा प्रोडक्ट, तर त्याच्यामध्ये काय येईल? कर्मचारी मोबदला, किराया, व्याज आणि नफा, एम्प्लॉईज कम्पेन्सेशन, रेंट, इंटरेस्ट आणि प्रॉफिट. बरोबर आहे? राईट. जर इथे प्रोडक्ट असतं, उत्पाद असता किंवा प्रोडक्ट, तर याचे जे आहेत हेच मूल्य आपण वापरले असते. ठीक आहे. फक्त फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन कोण आहेत? फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन वेगळे आहे. इथे आपल्याला वर्कर दिसेल, इथे आपल्याला लँड दिसेल, इथे आपल्याला कॅपिटल दिसेल
आणि इथे आपल्याला एंटरप्रेन्योर दिसेल, बरोबर आहे, उद्योजक दिसेल. पण हे घटक झाले. आपल्याला पकडायचं काय नेहमी मूल्य. त्याच्यामुळे उत्पाद जरी राहिला तरी काय दिलं राहील, एम्प्लॉईज कम्पेन्सेशन, रेंट, इंटरेस्ट आणि प्रॉफिट. बरोबर आहे, ठीक आहे. कुठलं देशांतर्गत, कुठलं देशांतर्गत, देशांतर्गत, ठीक आहे. आता स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जर बघितलं आपण, नॅशनल इन्कम जर बघितलं, तर स्थूल देशांतर्गत उत्पन्न म्हणजे GDI किंवा GDP आणि प्लस करायचं परदेशातील निव्वळ घटक उत्पन्न. काय, परदेशातील निव्वळ घटक, नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम द अब्रॉड. आता नेट आलं म्हणजे कोणतं तरी मायनस कुठं तरी याच्यातून करायचं. तर कुठलं, नागरिकांचे परदेशातून अर्जित केलेले एकूण घटक उत्पन्न. नागरिकांचे म्हणजे भारतातले जेवढे नागरिक असतील, जगात काही धंदा पाणी करत असतील, जुगाड जमवत असतील, तिथून जे छपाई करून आणतील ते पकडायचं आणि मायनस करायचं. भारतामध्ये जे फॉरेनर धंदा करायला आले आणि लुटायला आले, इथून लुटून जे घेऊन जाते ते मायनस करायचं. परकीयांनी देशांतर्गत अर्जित केलेले एकूण उत्पन्न, फॅक्टर इन्कम अर्न बाय द नॉन रेसिडेंट इन अवर डोमेस्टिक टेरिटोरी. आपल्या भारतामध्ये जे फॉरेनरने धंदा केला आणि पैसे घेऊन गेले ते मायनस करायचं, आणि आपले भारतीय जे जगामध्ये कुठंतरी गेले आणि तिथून छापून आणलं ते ऍड करायचं. म्हणजे हे प्लस राहील आणि हे मायनस राहील. ठीक आहे. आता आपल्याला समजून घ्यावं लागेल नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड चे कंपोनंट मध्ये काय राहील. कंपोनंट महत्वाचे आहे ना. एक्झॅक्ट म्हणजे कसं, ते जातात छपाई करायला तर जातात कसे, तर आपल्याला दिसते धंदा पाणी करायला जातात. व्यापार आजकाल मोठा चाललाय, एक्सपोर्ट सीखो, एक्सपोर्ट सीखो, है ना. एक्सपोर्ट में इतनी छपाई, अभी हो एक्सपोर्ट करतो ना, त्यांना डुबवलं पैसेच नाही दिलं तर का करला, तो भी मोठा प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. मग कर्ज, अरे बाबा तिथं इन्व्हेस्ट करा, त्याला लोन द्या, मग तुम्हाला छपाई तिथे डुबवून टाकतात, काही खरं नाही, तिथे एक चोट बसते, हा ना. आणि मग इथं दिसते की बाबा अब्रॉड मध्ये कोणी येणार आहे वगैरे आहे आणि तो पैसे पाठवते आपल्याला, ते छपाई. अशी 3 प्रकारची छपाई आपल्याला दिसून येते. पहिला आहे व्यापार तोल, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट किंवा ग्रॉस नॅशनल इन्कम काढताना काय दिसते आपल्याला, व्यापार तोल हा ऍड करावा लागतो. दुसरा आहे बाह्य कर्जावरील व्याज, इंटरेस्ट ऑन एक्सटर्नल लोन, आणि तिसरा आहे खाजगी वित्त प्रेषण, प्रायव्हेट रेमिटन्सेस म्हणजे पाठविणे असं. ठीक आहे. हे काय आहे, नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड. ट्रेड बॅलन्स म्हणजे काय, तर आपल्याला दिसते निर्यात जो एक्सपोर्ट केला त्याच्यामधून आयात जो इम्पोर्ट केला तो मायनस करायचा. मग एक्सपोर्ट म्हणजे काय झाला, आपला नफा झाला, आणि इम्पोर्ट म्हणजे आपला तोट्यासारखाच पकडा, है ना. हा काय करतो आपण, कॉस्ट आहे ही पे करतो, हा अर्न करतो. आपण एखादा एक्सपोर्ट केला तर आपली कमाई छपाई होईल, आणि आपला इम्पोर्ट केला तर आपल्याला पैसे द्यावे लागतील. हा जो राहील याचा बॅलन्स तो आपल्याला पकडावा लागेल. हा होतो नेट, हा झाला नेट ट्रेड बॅलन्स. व्याज प्राप्ती, इन्फ्लो, आपण जर कुठे इन्व्हेस्टमेंट केला, कोणाला लोन दिला, कोणत्या देशाला, कोणत्या कंपनीला फॉरेनच्या, तिथून जो व्याज मिळाला तो इन्फ्लो, आणि आपण कोणता कर्ज घेतला, फॉरेनचा कर्ज घेतला आणि त्याचा व्याज द्यावा लागला तो आउटफ्लो. याचा पण नेट होईल, याचा पण निव्वळ येईल. बरोबर आहे. अधिकाधिक जर आपण लोकांना कर्ज देऊ तर अधिकाधिक छपाई होईल, अधिकाधिक कर्ज घेऊ तर अधिकाधिक नुकसान होईल. इथे नागरिकांचे वित्त प्रेषण आणि परक्यांचे वित्त प्रेषण हे मायनस करायचं. सिटीजन्स रेमिटन्सेस मायनस फॉरेनर्स रेमिटन्सेस. आपला भाऊ, येणारा भाऊ आहे अमेरिकेले वगैरे, तो इथं पैसे पाठवते ना, आपल्या देशामध्ये कोणी असेल तो तिकडे पैसे पाठवा, है ना. तसे पैसे पाठवणं जो आहे दॅट इज कॉल्ड एज रेमिटन्सेस. याचं सुद्धा नेट म्हणजे निव्वळ आपल्याला दिसेल. ह्या निव्वळ जे आहे व्यापार तोल, इंटरेस्ट ऑन एक्सटर्नल लोन, प्रायव्हेट रेमिटन्सेस, याचे नेट फॅक्टर इन्कम आपण कॅल्क्युलेट करतो, आणि ते नेट फॅक्टर इन्कम जे आहे याच्यामध्ये ऍड करतो जीडीपी मध्ये, म्हणजेच आपल्याला ग्रॉस नॅशनल इन्कम मिळतं. क्लिअर. म्हणजे तुम्हाला प्रश्न असा राहू शकतो, फॉर्म्युला असा, त्याच्यामध्ये असं दिलं राहते जीडीपी प्लस, है ना, नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड. मग कधी कधी हे नाही दिलं राहत, प्लस लिहिलं राहते ना ब्रॅकेटमध्ये, हे 4 टाकले, 3 टाकले राहते. मग हे 3 टाकले राहतात, कन्फ्युज होते, म्हणून ते पण पाठ करायचे. ठीक आहे. आता आपण जाऊया शेवटच्या टप्प्याला, तो म्हणजे नेट, निव्वळ,
है ना. निव्वळ हा जो शब्द आहे म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पाद, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पाद म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट. कसा, तर जो ग्रॉस आहे त्याच्यातून काय मायनस करायचा, काय मायनस करायचा दोघांमध्ये, डेप्रिसिएशन. काय मायनस करायचा, डेप्रिसिएशन म्हणजे घसारा, है ना. आपल्याला काय मायनस करायचा आहे, घसारा. तर जेव्हा स्थूल मधून आपण घसारा जो आहे, स्थूल मधून जेव्हा घसारा मायनस करतो तेव्हा आपल्याला काय मिळतं, नेट निव्वळ हे मूल्य मिळतं. आता घसारा म्हणजे काय, डिप्रिसिएशन म्हणजे काय, तर डिप्रिसिएशनला दुसरा शब्द आहे स्थिर भांडवल क्षय, फिक्स कॅपिटल कन्झम्पशन. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून त्याला काय म्हणतो आपण, स्थिर भांडवल क्षय, फिक्स्ड कॅपिटल कन्झम्पशन. कन्झम्पशन खातो. तर फिक्स कॅपिटल कन्झम्पशन म्हणजे कसा, ते एखादी मशीन घेतली. आता मशीन जर घेतली, सपोज टू बी की 100 रुपयाला मशीन घेतली, बरोबर आहे. हे पकडून घ्या 2023-24 मध्ये घेतली केव्हा तरी. आता 100 रुपयाला मशीन घेतली, तर मशीन काम करताना मशीन जशी आज घेतली 10 वर्षांना अशीच राहील का, नाही. तर 10 वर्षामध्ये ते हळूहळू झीज पावते, हळूहळू ती कमजोर होते, आणि एक वेळ असा येते, ते आपण लिहिलं राहते त्याचं आयुर्मान काय राहील, है ना. तर त्याचं आयुर्मान आपल्याला दिसतं की 5 वर्ष चालणार बा, 5 वर्षाची वॉरंटी, 5 वर्षाची गॅरंटी असं आपल्याला दिसते. 5 वर्षानंतर ते काही चालत नाही. ही 100 रुपयाची जी घेतलेली आहे मशीन, ही मशीन 5 वर्षात बंद होते. मग बंद झाली का ती दुसरी मशीन घ्यावं लागेल. मग दुसरी मशीन घ्यावं लागेल, तर आतापासूनच हे जे खर्च लागत आहे याचा आपल्याला अंदाज अकाउंटिंग घेणं आवश्यक आहे. असंही होऊ शकते की बाबा ठीक आहे, याला लागत आहे, नट बोल्ट लागत आहे, ग्रीस लागत आहे, हे लागत आहे. एक टप्पा असा की 100 रुपयाची मशीन होती आणि 5-6 वर्षानं 7 वर्षानं असं दिसायला लागलं की 150 रुपये त्याला खर्च लागत आहे. तर परवडते का, त्यापेक्षा मशीन विकून टाका. दुसरं कधी कधी असं लक्षात येते की बाबा हे मशीन त्या वेळात चांगली होती, पण आता त्याच्यापेक्षा जबरदस्त मशीन आली, टेक्नॉलॉजी एवढी वाढली का विचारू नका. मग हे मशीन ठेवण्यात काही फायदा नाही, नवीन मशीन घ्या. हे सर्व जे आहेत बाबी, किंवा कधी कधी मशीन आगीत लागून जाते, बूम, फॅक्टरीमध्ये, मग आपत येते, मग मशीन जळली, तर आता कसं करा. तर याचं जेव्हा मशीन विकत घेतो तेव्हापासूनच याची सगळी सोय म्हणजे जर 100 रुपयाची मशीन झाली तर 5 वर्षामध्ये 100 रुपये झाले पाहिजे, म्हणून दरवर्षी 10-10 रुपये किंवा काही इन्क्रिमेंटल याच्यामध्ये त्याच्यात लॉस मध्ये पैसा टाकत राहतो. त्याला आपण काय म्हणतो, फिक्स कॅपिटल कन्झम्पशन किंवा डेप्रिसिएशन. जर हा मायनस केला नाही तर खरा जो आहे इन्कम, खरी कमाई करणार नाही. तर ते कुठलं फिक्स कॅपिटल कन्झम्पशन, तर कधी होते झीज, तूट होते, बरोबर आहे, मशीन हो, बरोबर आहे. कधी बदलते बाजार मूल्यांकन, चेंजिंग मार्केट व्हॅल्युएशनच बदलून जाते. आता 100 रुपयाची मशीन असत, 4 वर्षांना माहित होते ते 20 रुपयाची मशीन भेटायला लागली, आणि जबरदस्त टेक्नॉलॉजी. काही अर्थ आहे मग हे ठेवाले, हटा सामान की घटा, बरोबर आहे. किंवा बाजारातून लुप्तप्राय झालाय, ते मशीनच आउटडेटेड झाली, आता ते राहिलंच नाही, तर आता काय कसं चालवणार, त्याचे स्पेअर पार्ट मिळत नाही, ते ठेवण्यात काय अर्थ आहे का, नाही. किंवा एखादी आग लागली असेल, काय झालं असेल, ह्या 4 बाबींचं जे काही क्षय, जे काही कन्झम्पशन असतं, दॅट इज कॉल्ड एज अ डेप्रिसिएशन. क्लिअर. हे मायनस केलं तरच खऱ्या अर्थाने नेट इन्कम येईल, अदरवाइज येणार नाही. आणि नेट इन्कम म्हणजेच खऱ्या अर्थानं उत्पन्न. जेव्हा आपण नेट नॅशनल प्रोडक्ट असा शब्द वापरतो, हे नेट नॅशनल प्रोडक्टचा अर्थच खऱ्या अर्थानं राष्ट्रीय उत्पन्न होय. नॅशनल इन्कम जेव्हा आपण बोलतोय, जेव्हा आपण नॅशनल इन्कम हा शब्द वापरतोय, तेव्हा नथिंग बट द नेट नॅशनल प्रोडक्ट, नेट नॅशनल इन्कम. क्लिअर. ओके. काही इश्यूज असं छोटं आहे, थोडेसे कॉन्सेप्ट आहेत, क्रिटिकलिटीज आहेत, मला वाटतं समजलं असेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. जे फ्रेशर्स असतील त्यांना कदाचित थोडं जड जाईल, तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा, है ना. पण सोबत कॉमेंट, लाईक, शेअर. अभ्यास करते त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. ऑल द बेस्ट तर मी नेहमीच देतो. ऑल द बेस्ट.